आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित महिला रत्न श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक व बालवाटिका विद्यालय सावतानगर सिडको नाशिक येथे दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका कुशारे मॅडम यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व इयत्ता 4थीचे विद्यार्थी धनश्री टापरे हिने पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले। सावित्रीच्या आम्ही लेखी म्हणत शाळेत तयार होऊन आलेल्या सर्व सावित्रींनी क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन करून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या व जीवन परिचय धनश्री टापरे, काव्य दृष्टी चौरे, वेदिका सूर्यवंशी, श्रावणी सोनवणे, जान्हवी महाले, आरोही चौरे, प्रसाद देवरे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली। शिक्षण दिवी तिला दिले, तिच्या हातात चुलीची राख नव्हे तर शिक्षणाची मशाल होती। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नोंद विनंती। शिक्षणाचे स्वर्गाचे गिने उघडले दार, शिक्षणाचे स्वर्गाचे गिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार। सावित्रीबाई फुले ह्या भारतातील आद्य स्त्री शिक्षिका आहे। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना घरात शिक्षण द्यायला सुरुवात केली। एक दिवस हद्दच झाली। सावित्रीबाई फुले शाळेत निघाले असताना त्यांच्या वाटेत धाड दुप्पट गुंडा येऊन समोर उभा राहिला। तो म्हणाला, ए बाई, बऱ्या बोल्याने घरी जा, नाहीतर पुढे जे होईल त्याची जिम्मेदारी माझी नव्ह। त्या गुंडाने सावित्रीबाईंना धमकी दिली। त्या गुंडाचा विभाव पाहून सावित्रीबाई क्षणभर घाबरल्या, पण त्यांनी लगेच सर्व अवसान गोळा करून आणि पुढे होऊन त्या गुंडाला जोरदार थप्पड लावली। त्या गुंडाला त्यांची अपेक्षाच नव्हती। सावित्रीबाई फुले त्यांनी त्या गुंडाच्या धमक्यावरून उत्तरही देऊ लागले, पण तो गुंडा ते ऐकायला तिथे थांबलाच नाही। त्याने लगेच पळ काढला। समाजाचं काम करणाऱ्या माणसाजवळ तितकी आत्मीयता, तितकीच धमक आणि तितकाच संयमही लागतो। या तिन्ही तर्क म्हणजे सावित्रीबाई फुले। 10 मार्च 1897 रोजी प्लेगची लागण झाल्यामुळे सावित्रीबाई यांचे निधन झाले। अशा या थोर व्यक्तींचा माझा कोटी कोटी प्रणाम। महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती। नमन माझे सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती। नमन माझे सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला। त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली। ते जेव्हा शिकवायला जात असत तेव्हा त्यांच्यावर दगड शेण फेकले जात असत, तरी त्यांनी हार मानली नाही। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे असे होते। त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांना लहानपणापासून मातृप्रेम लाभले नाही, म्हणून त्यांची आत्या सगुणाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला। सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 मध्ये झाला। एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत। तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश शिरे यांनी केले। आभार वैशाली निकम यांनी मानले। कार्यक्रमासाठी बालवाटिकेच्या प्रमुख सौ पाटील मॅडम, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी शैलेंद्र साली, नाशिक।